न्यूज पाहूया. विधानसभेमध्ये खडाजंगी झाल्या. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय, तर नितेश राणे अमीन पटेल यांच्यामध्ये वाद झालाय. मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच्या आरक्षणाला गंभीर घेतलं जात नाही, आमदार अमीन पटेल यांचा आरोप होता. तर धर्मावर नाही तर जातीवर आधारित आरक्षणाला कोर्टाची मंजुरी आहे. मंत्री नितेश राणे सुद्धा संतापले. एजुकेशन के अंदर 10% रिजर्वेशन देने की बात की थी. शासन उसको गंभीरता से मुंबई हाई कोर्ट के फैसले को लेकर के, उनके सजेशन को लेके शासन जो अकलियत के लोग हैं उनको एजुकेशन में 10% रिजर्वेशन देने के लिए क्या विचार कर रहा है, वो मेरा पहला प्रश्न है. दूसरा प्रश्न है कि जितनी शिष्यवृत्ति, जितनी स्कॉलरशिप पोस्ट मैट्रिक और प्री मैट्रिक जो बाकी है, कितने दिन के अंदर वो स्कॉलरशिप का बैकलॉग सरकार क्लियर करेगी. दूसरा प्रश्न. और तीसरा प्रश्न, जब मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन, आशीष शेलार जी, जो मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन जो आपने बंद करके रखा है, जिसको सिर्फ और सिर्फ ताला मारने के लिए बाकी है, मुशर्रफ साहब आप लोग कैबिनेट में बैठते हैं, मगर मौलाना आजाद माइंडी फाइनेंशियल कॉर्पोरेशन बिल्कुल बंद जैसा हो गया. एक पैसे. ओ राणे साहब बोला. अध्यक्ष महोदय, आप भी ये जानते हो कि मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन थे, वहां पर बच्चों को फॉरेन जाने के लिए लोन, एजुकेशन का लोन और छोटा छोटा रोजगार करने के लिए शंभूराजे देसाई साहब, छोटा छोटा लोन 50,000 रुपया और लाख रुपए का लोन मिलता था, वो भी बंद हो गया. तो आरक्षण दे नहीं सकते. अरे बाबा दिया तो मगर खारिज किया ना. काय को गलत बोल रहे हैं उनके मुंह से. उनके मुंह से धर्म के आधार, जात के आधार. आप मुस्लिम समाज के अंतर्गत जात पे मांगिए ना. बसा. मुस्लिम समाज के अंतर्गत अध्यक्ष साहेब कास्टच्या अगोदर मागू शकतात. धर्माच्या आधारे नाही देऊ शकत अध्यक्ष महोदय, म्हणून तर नाही दिलेलं ना. उगाच चुकीची बातमी देत आहेत. त्यांच्यामध्ये जे जाती आहेत त्याच्या आधारे मागू शकतात अध्यक्ष महोदय. मला सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की हे जे या सगळ्या आपण इतर ज्या गोष्टी जे बोलल्यात त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले जे घटक आहेत, मग मनियार असतील, कुरेशी असतील, नजाफत, हे सगळे जे आहेत यांचा समावेश आहे. आणि ओबीसींना जे फायदे मिळत आहेत तेच फायदे, उदाहरणार्थ मनियार म्हणजे कासाहार असेल, कुरेशी म्हणजे खाटा, तर ते जे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये आहेत. आणि जे ओबीसी समाजाला जे काही फायदे मिळतात ते सगळे फायदे जे आहेत त्यांना सुद्धा मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.